होम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। न्यू बॉर्न बेबीला फीडिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। न्यू मॉमसाठी हे टिप्स खूप युजफुल आहेत। न्यू बॉर्न बेबीसाठी आईचं दूध खूप इम्पॉर्टंट असतं। बाळाला दर 2 तासांनी फीडिंग देण्याचा प्रयत्न करा। बाळ झोपलेलं असलं तरी सुरुवातीच्या दिवसात वेळेवर उठवून फीडिंग करणं इम्पॉर्टंट असतं। फीडिंग करताना एक वेळी उजव्या बाजूने फीडिंग करा आणि पुढच्या फीडिंग वेळी डाव्या बाजूने करा, असं अल्टरनेट करणं हेल्पफुल असतं। जर बाळाला मेडिसिन द्यायचं असेल तर आधी मेडिसिन द्या आणि नंतर फीडिंग करा। फीडिंग झाल्यानंतर बाळाचा ढेकर काढायला विसरू नका। फीडिंग करताना आईने कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसावं। शक्य असेल तर बाळाला 6 महिने फक्त आईचं दूध द्या। त्या काळात पाणी किंवा इतर काही देणं अव्हॉइड करा। जर आईला वाटत असेल की बाळाला दूध पुरेसं होत नाही तर डॉक्टरचा सल्ला घेऊन फॉर्म्युला मिल्क सुरू करू शकता। कधी-कधी दूध कमी मिळाल्यास बाळाला कावीळ होण्याची शक्यता वाढू शकते, म्हणून फीडिंगकडे दुर्लक्ष करू नका। कधी-कधी आईची छाती दुधामुळे भरून जाते, अशा वेळी बाळाला फीडिंग करा किंवा ब्रेस्ट पंपने दूध काढून घ्या। आईने स्वतःचं पाणी आणि आहार व्यवस्थित ठेवणं ही खूप इम्पॉर्टंट आहे। हळूहळू फीडिंग रुटीन सेट होऊ लागतं। अजून असे युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। हॅपी पॅरेंटिंग!